हॅलो, हाय मैत्रिणी, नमस्कार. आज पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इथं कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर बहुतेक जणांना ही कटोरी ब्लाऊज शिवण्यात खूप प्रॉब्लेम येतो. काहींना जमत नाही, काहींचं कटोरीचं टोकच जास्त येतं, तर काहींचं शोल्डर उतरतं. तर त्यासाठी आपण आज कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. कोणाला नवीन जे असतील ना बिगिनर्स, त्यांना देखील जमेल अशी सोपी पद्धत आहे. तर चला, मी आज पेपरवर मी अगोदर कटिंग दाखवते. बघा, इथं आपण मापे घेतले. हे बघा, बघू शकता. उंची घेतली 14 इंच, छाती घेतली 9 इंच, कमर घेतलं 7.5, कटोरी घेतली 5.5, बाही घेतली 4, दंडघेर घेतला आहे 6.25, पुढचा गळा आहे 5.5चा, मागचा गळा आहे 9.5चा. मी इथं मोंड्याचं माप घेतलेलं नाही, कारण मोंढा हा मी माझ्या अंदाजानेच टाकत असते, त्यासाठी. हे बघा, चला आता मी माप घेऊन यावर मी कटोरी कट करून दाखवते. बघा, मी इथे न्यूजपेपर घेतला आहे. न्यूजपेपरच तुम्हाला कटिंग करून दाखवते. हे बघा, इथून आपल्याला शोल्डर घ्यायचे किंवा हा फोल्ड भाग आहे न्यूजपेपरचा. हे बघा, बघू शकता. हे बघा, आपले दोन्ही पण पाठीचा पण आणि फ्रंटचा पण याच्यामध्येच निघणार आहे. हे बघा, फोल्ड बाजूने आपण 5.5 इंचावर शोल्डर टाकणार आहे. बघा, 5.5 इंच इथून मी शोल्डर टाकते. त्यानंतर मोंढा देखील मी 5.5 वरच टाकते. हे बघा, अशा पद्धतीने इथून एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला की 5.5 येत आहे का. बघा, इथं लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. आता हे दोन्ही लाईन जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. हे बघा, इथं आपण उंची आपण फ्रंटला अर्धा इंच वाढवून घेणार आहे आणि बॅकमध्ये, म्हणजे आपली उंची 14 आहे, तर त्याच्यामध्ये आपण 15 इंच बॅकसाठी, म्हणजे 1 इंच, आणि फ्रंटसाठी आपल्याला क्रॉसपट्टी कटोरी जॉईन करण्यासाठी तिथं कापड लागतं, आणि त्यासाठी मी इथं अर्धा इंच, म्हणजे आपलं उंची 14 आहे ना, तर मी 1.5 इंच मार्क घेते. त्याच्यावर 15.5 इथं मार्क करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, बॅकला आपण एकच ठेवणार आहे, फ्रंटसाठी आपल्याला अर्धा इंच जास्त लागतं. त्यासाठी आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर आपण आता इथे छातीचं माप टाकणार आहे. जिथून आपण मोंढ्याचं माप घेतलं आहे तिथे. हे बघा, आपली छाती 9 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच घेणार आहे मी, आणि 11. हे बघा, इथून मी अशी लाईन ओढून घेते. तेव्हा आपली छातीचं माप आहे 9 इंच, त्याच्यात 2 इंच मार्जिन घेतली, म्हणजे 11. हे बघा, इथं आपण छातीचं माप टाकलंय. मी थोडी लाईन यानं डार्क करते, तुम्हाला दिसावं यासाठी. हे बघा, त्यानंतर खाली आपण कमरचं माप टाकणार आहे. कमर आपली 7 इंच आहे. हे बघा, 7 इंच आहे. त्याच्यासाठी बॅकसाठी आपल्याला मागे टक्स द्यावा लागतो ना, तर त्याच्यासाठी 1 इंच वाढवलं आणि आपले 2 इंच मार्जिन वाढवली. आहे बघा, अशा पद्धतीने. हे सुद्धा डार्क करून घेते मी, तुम्हाला जेणेकरून व्यवस्थित दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता ह्या दोन्ही लाईन आपण जोडून घेऊया. खूप सोपी कटिंग आहे. हे बघा, त्यानंतर आता आपण इथून मोंढ्याचं माप टाकणार आहे. आपला मोंढा, बॅकचा मोंढा आपण 1.5 इंचावर टाकणार आहे, आणि फ्रंटचा मोंढा 1 इंचावर टाकणार आहे. त्यानंतर इथून आपण गळारुंदीचं माप टाकणार आहे. आपण गळारुंदीचं माप 2.5 टाकणार आहे. अशा पद्धतीने. आपल्याला पुढचा गळा आहे 5.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन देणार आहे. आपण 6 इंचावर इथे टिक करतो. त्यानंतर इथून देखील खाली आपण 2.5 इंच घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण ह्या लाईन जोडून घेऊया. आता व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. हे बघा, त्यानंतर आपण खाली क्रॉसपट्टीचं मार्किंग करणार आहे. बघा, इथून आपण गळ्याच्या साईडने 2.5 इंचावर एक मार्क करणार आहे. त्याच्यानंतर वरती 3.5 वर एक करणार आहे, म्हणजे 2.5 1 आणि 3.5 1.
त्यानंतर हे बघा इथून देखील आपण जिकडून आपलं मोंढ्याचा आकार आहे ना, म्हणजे मार्जिनची लाईन आहे, तिकडनं आपण 2.5 इंचावर घेतलं आहे बघा इथं. त्यानंतर आपण आता ह्या लाईन जोडून घेऊया. अशा पद्धतीने लाईन जोडून घ्यायचं आहे. इथं आपल्याला आपण वरती 1 इंच घेतलं आहे आणि तिथं ना आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा आहे बघा अशा पद्धतीने. क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतला आहे मी. आता आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. आपली कटोरी किती आहे? 5.5 इंचाची. हे बघा इथे मी 5.5 इंचावर एक मार्क करते. त्याच्यानंतर वरती देखील एक 5.5 इंचावर मार्क करते आणि इथून ह्या जो फ्रंटचा मोंढा आहे ना, तिथून आकार देणार आहे, तिथून आपण 2.5 इंचावर एक टिक करणार आहे बघा अशा पद्धतीने. आणि इथून 1 इंच. मी अगोदर आता मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार देऊन घेतली. हे बघा पुढचा गळा आपला राऊंडच आहे. त्याच्यानंतर आता आपण मोंढ्याचा आकार देणार आहे. हे बघा मी पेपर थोडं सरकवून घेते कारण मला शेप देता यावा त्यासाठी. व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपला मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार देऊन तयार झाला आहे. त्यानंतर इथून आपण जे माप घेतले ना, आता कटोरी आपण हे बघा व्यवस्थित जॉईन करून घेऊया बघा. त्या मापांवरच घ्यायचे आपल्याला. हे माप का घेतलं आहे मी? 2.5च्या इकडं आपल्याला आतमध्ये जायचं नाही आहे, त्यासाठी 2.5च्या इकडं आलं तर चालेल पण त्या साईडला जायचं नाही आहे, त्यासाठी मी तिथं फक्त एक मार्क करून घेतलं आपल्याला आकार देण्यासाठी व व्यवस्थित आपला आकार यावा जेणेकरून कटोरीचा. हे बघा किती छान आकार आला आहे, तुम्ही बघू शकता. बघा आपली मार्किंग झाली आहे आता संपूर्ण. आता आपण कटिंग करून घेऊ. खूप छान आहे हे बघा. तुम्ही अशा पद्धतीने एकदा कटिंग करून शिवून बघा. खूप छान फिटिंग बसते कटोरी ब्लाऊजची. एकदम सोपी पद्धत आहे, एवढं असं काहीच नाही. आता आपल्याला यात फक्त कटोरी वाढवावं लागेल. भरपूर जणांना कटोरी ब्लाऊजचा प्रॉब्लेम येतो. खूप जणांना हे प्रॉब्लेम असतं का कटोरी ब्लाऊज व्यवस्थित येत नाही त्यांना शिवता, भीती वाटते शिवायची. तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच शिवून बघा, खूप छान फिटिंग बसेल. बघा आता आपण मध्ये जो फोल्ड होता ना तो आपण कट करून घेऊ. बघा अशा पद्धतीने. बरं आता आपलं बॅकचं कटिंग झाले. त्यानंतर हे बघा आपण आता क्रॉसपट्टी इथून कट करून घेऊ. क्रॉसपट्टीचं कटिंग देखील झाले. आता आपण गळा कट करून घेऊ. आणि मोंढा देखील फ्रंटचा कट करून घेऊ. हे बघा त्यानंतर आता हा भाग कटोरी कट करून घेऊ. आपल्याला कटला आहे ना इथून अर्धा इंच थोडासा तुम्हाला ड्रॉच करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा इथून आहे ना, इथून आपल्याला थोडंसं असं अर्धा इंचावर कटोरी कट करायची. हे बघा अशी म्हणजे कटोरी क्रॉसपट्टी झाली आहे आपली. आता हे बघा की खालून आपण जे 1.5 इंचाचं म्हणजे उंचीमध्ये वाढवलं होतं ना, ते बॅकला आपण अर्धा इंच कट करून टाकणार आहे. आपल्याला फक्त फ्रंटसाठी 1.5 इंच लागतं कटोरी ब्लाऊजला. ते पण हे बघा तुम्ही म्हणशाल का 1च इंच वाढवता आणि 1.5 इंच का वाढवलं, तर कारण पुढे आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी जॉईन करण्यासाठी लागतं ना, ते कमी जास्त अंतर होतं, त्यासाठी मी अर्धा इंच वाढवून घेतलं. हे बॅक मी कट करून टाकलं आहे. बॅकमध्ये 1च इंच उंचीच मार्जिन ठेवली. त्यानंतर आपण आता कटोरी वाढवणार आहे. हे पॅटर्न बाजूला ठेवून घेऊ. हे बघा हे आपले एवढे तयार झाली आहे. आपल्याला आता बाही आणि कटोरी लागते. हे बघा आता ही कटोरी घेतली आपण. त्यानंतर आता आपण ती दुसऱ्या पेपरवर वाढवून घेऊ. हे बघा
कटोरी नेहमी तिरपीच ठेवायची असते. हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा तिरपा भाग आहे. हे बघा अशी तिरपीच कटोरी ठेवायची असते. आता ही जशीची तशी आपण ड्रॉ करून घेऊ. हे बघा मी तर इथं कटोरी ड्रॉ करून घेते. तिरपी ठेवले ना आपल्या कटोरीला आहे ना पप असतो ना तो खूप छान पडतो. त्यासाठी कटोरी ना तिरपीस ठेवायची असते. म्हणजे आपल्याला कापडावर देखील तिरपीस ठेवायची असते, पण आता जसं कापड असलं तसं ॲडजस्ट करावं लागतं. पण मग आपण पेपरवर देखील ॲटलिस्ट तिरकीच ठेवायची ती. व्यवस्थित ड्रॉ करून घेते मी. हे बघा कटोरी मी ड्रॉ केली इथं. आता आपल्याला ती वाढवायची कशी मी इथं दाखवते. हे बघा जिकडून गळ्याची साईड आहे ना तिकडून आपल्याला 1.25 इंचावर एक टिक करायची. 1.25 इंच खालून वाढवायची. आणि इकडनं देखील हे बघा या बाजूने इकडून जो गोलवा घेतला आहे ना आपण तिकडून देखील आपल्याला 1.25 इंच वाढवायची. हे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर वरतून आहे ना इकडनं गळ्याच्या बाजूने 1/2 इंच वाढवून घ्यायची आपल्याला. ही आपल्याला आय व हुकपट्टी जॉईंट करण्यासाठी लागते. आणि इकडनं देखील 1/2 इंचाची आपण ती मार्जिन असते ना आपली त्याच्यासाठी घेतो. त्यानंतर हे बघा वरतून 1/2 इकडनं 1/2 इकडून 1.25 आणि इकडनं 1.25 बस एवढंच घेतलं आहे आपण. त्यानंतर पुढचं दाखवते मी तुम्हाला. हे बघा आपण आता हे जॉईंट करून घेऊ. हा देखील आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित 1/2 इंच मार्जिन ठेवून. हे बघा खाली वाढत जातो तो. हे बघा व्यवस्थित. हे बघा आता वाढलेली ना. त्यानंतर आता आपण हे बघा इथून ह्या सेंटरपासून ते ह्या सेंटरपर्यंत मोजून घ्यायचं आहे. बघा किती आलं आहे 8 आलं आहे. मी इथं मध्य काढायचं आहे त्याच्यावर. तुम्ही असं देखील मध्य काढू शकता. हे बघा इथं 8वर आपल्याला हे करायचं आहे. हे बघा समजलं 8 इंच आलं आहे त्याचा मध्य काढला आहे. त्या मध्यापासून आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा मी इथं 1.5वर टिक करते. हे बघा त्यानंतर आता आपण हे दोन्ही टोकं त्या 1.5 इंचाला जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. इकडनं देखील 1.5 इंचच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. आता आपण ती कट करून घेते. मी तुम्हाला दाखवते कट करून. अशा पद्धतीने व्यवस्थित जेवढं वाढवलं आहे ना आपण तेवढं कट करायचं चालायचं आहे आपल्याला. एवढं आपण पुढचं देखील कट करून घेणार आहे. व्यवस्थित कट करायचं आहे. कडनं देखील कट करून घेऊ आपण. हे बघा आपली कटोरी तयार झाली आहे. बघू शकता किती छान आली आहे आपल्या कटोरीचा आकार. आता हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे दोन्ही जे टोकं असते ना ते असे जॉईंट करायचे. आणि इकडं बघून घ्यायचं कमी जास्त होतं का काय. बरं थोडंसं काही नाही 1 लाईन इतकं जास्त झालं आहे. मी ते कट करून घेते म्हणजे आपली कटोरी सारखी होईल असं त्यासाठी. हे बघा बघू शकता किती छान कटोरीचा आकार आला आहे. आता आपण बाही काढणार आहोत. बाहीसाठी आपल्याला बॅकचा मोंढाचा राऊंड मोजून घ्यायचा आहे. हे बघा इथून वरतून 1/2 इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा हा राऊंड असा व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. हे राऊंड मोजल्याने काय होतं हे बघा 9.25 आला आहे माझा राऊंड. आणि आपण बॅकचा 9.25 आला आहे. आणि फ्रंटचा आपण देखील मोजून घेऊया किती येतो. हे बघ वरतून 1/2 इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. हे बघ किती आलं 9.25 आलं आहे माझं. फ्रंटचा 9.25 आणि बॅकचा 9.25. तर हे बघा हे घेतलं आहे. आता मी इथं आपण याच्यावर बाही ड्रॉ करणार. अगोदर आपली बाहीची लांबी किती 4 इंच आहे. अस्तरची बाही कट करायची आपल्याला.
हे बघा, आता आपल्याला बाही याच्यावर कट करायची आहे. बघा, मी असं पेपर घेतला आहे. ही फोल्ड बाजू आहे, इकडनं ओपन बाजू आहे. आता ह्या फोल्ड बाजूवर आपल्याला बाहीची लांबी टाकायची. बाही आपली 4 इंचाची, तर अस्तरची बाही शिवायची आपल्याला. त्यासाठी अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करावं लागते. त्यानंतर पुढे आपल्याला 2.5 इंच कॅप हाईट देण्यासाठी, म्हणजे तो जो आकार देतो ना बाहीचा, त्याच्यासाठी लागते. त्यानंतर आता बॅकचा आपला किती आला होता, 9.25. हे बघा, इथे मी 9.25 एक टिक करून घेते. आणि इथून पुढे आपण 2 इंच मार्जिन घेतली ब्लाऊजमध्ये, तर ती मार्जिन देखील इथं मी टिक करते. हे बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या लाईन जोडून घ्यायचे आहे. हे बघा, त्याच्यानंतर जी 2 इंच घेतलं आहे ना, त्यापासून तर ह्या लाईनला आपल्याला तिरकं असं जोडून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने तिरकं जोडून घ्यायचं. त्यानंतर ह्या तिरप्या लाईनचं आपल्याला मध्य काढायचं आहे. किती आलं आहे, 7.5. तर हे बघा, टेप असा फोल्ड करायचा. हे बघा, असा मध्य काढायचा, समजलं. त्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला. इथं दंडघेर किती आहे, 6.25 दंडघेर आहे. हे बघा, त्याच्यात परत 2 इंच मार्जिन घ्यायची आपल्याला, कारण आपण पूर्ण ब्लाऊजमध्ये 2-2 इंच सगळीकडे मार्जिन घेतली. त्यानंतर हे बघा, आपण आता आकार देणार आहे. आकार देण्यासाठी इथून आहे ना स्ट्रेट 1 इंचवर, म्हणजे इथून आपल्याला स्ट्रेटच ठेवायची बाई. त्यानंतर आकार देत चालायचं. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने मी बाईचा आकार देऊन घेते. आता फ्रंटचा देखील दिला आहे, बॅकचा दिल्यानंतर आपण फ्रंटचा देऊन घेतो आहे. फ्रंटचा आणि बॅकच्या आकारमध्ये आपल्याला 1/2 ते 1.25 इंचचा गॅप सोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित हा आकार द्यायला थोडासा म्हणजे जीव खातं, पण मग व्यवस्थित देण्याचा एकदा प्रॅक्टिस झाली ना, व्यवस्थित आकार देता येतो. त्यासाठी ना व्यवस्थित प्रॅक्टिस करायची, बाही कट करत राहायची न्यूजपेपरवर. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित बाहीचा आकार कट होतो. आहे बघा, अशा पद्धतीने आपला बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही आकार तयार झाले. आता आपण ह्या आकारवर जे आपण राऊंड मोजले ते बघू. बॅकचा आपला 6.25 आला. आता इथून व्यवस्थित टेप लावायचा आहे आणि टेप व्यवस्थित ठेवत 6.25 कुठे येतं आहे बघायचं. 9.25 सॉरी. हे बघा, इथं माझं 9.25 आले. त्याच्यानंतर आता आपले फ्रंटचा किती आला होता, 9.25. हे बघा, इथून आपण व्यवस्थित फ्रंटचा देखील मोजून घेणार आहोत. हे बघा, राईट 9.25 इथं मार्किंग आलं आहे आपलं. आता ह्या दोघांचं आपल्याला सेंटर काढायचं आहे, 9.25 ते 9.25. हे बघा, या दोघांचं मी सेंटर घेते इथं, आणि सेंटरची लाईन आपल्या दंडघेरला जोडून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने जोडून घेतली. आता बाई आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने बाही कट केल्यानंतर खूप बाही म्हणजे जॉईंट होते आपली, कमी जास्त बाही होत नाही. अशा पद्धतीने आपण, कारण जो आपला मोंढ्याचा आकार राहतो तो मोजून घेतलेला असतो, त्यामुळे कुठेही कमी जास्त होत नाही, कट टू कट बसते ती. त्यानंतर पुढचा जो आकार आहे तो देखील कट करून घेऊ होता. हे बघा, बघितले, आपली बाही कट झाली आहे. आता आपल्या सर्व पॅटर्न कट झाले. हे बघा, कटोरी ब्लाऊजचे. हे बघा, हे आपला फ्रंटचा भाग आहे. त्याच्यानंतर ही कटोरी आपली, ही क्रॉसपट्टी आहे, आणि हा बॅकचा. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे सर्व पॅटर्न तयार झाले आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये याची कटिंग बघणार आहोत. तर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शंभूज क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण याची म्हणजे आता आपण पेपर व कटिंग केली, त्यानंतर आता अस्तर व कटिंग स्टिचिंग आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.